नुसत्या सुगंधानेच खावीशी वाटणारी अशी चटपटीत डाळ पालकची भाजी तुम्ही जर एकदा बनवली तर आठवड्यातून एकदा तर तुम्ही नक्कीच बनवाल। तर नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले चटपटीत अशी डाळ पालकची भाजीची रेसिपी। तर या पद्धतीने तुम्ही जर एकदा भाजी ही बनवली तर मोठेच काय लहान मुले देखील आवडीने खातील। तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। चटपटीत डाळ पालक बनवण्यासाठी इथे आपण सगळ्यात आधी एका कुकरमध्ये पाव वाटी हरभऱ्याची डाळ घालायचे। वजनी प्रमाण 100 ग्रॅम इतकी ही डाळ आहे। तर हे आता आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे। हरभऱ्याच्या डाळीऐवजी तुम्ही तुरीची डाळ देखील इथे घेऊ शकता किंवा जर मिक्स डाळी जरी घेतल्या तरी देखील चालेल। तर इथे मी ही डाळ स्वच्छ धुवून घेतले। आता यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे। त्याचबरोबर यामध्ये आपण घालणार आहोत एक हिरवी मिरची। तर मिरचीचे मी तुकडे करून घेतलेत। त्याचबरोबर यामध्ये आपण घालू चिरून घेतलेला पालक। तर इथे मी एक जुडी पालकाची स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर पाणी पूर्णपणे नितळून हे बारीक अशी चिरून घेतले। तर ही जी पालकाची भाजी आहे आपण कुकरमध्ये अगदी झटपट अशी बनवणार आहोत, त्यामुळे आपला वेळही वाचणार आहे आणि भाजी देखील चविष्ट बनणार आहे। त्याचबरोबर इथे मी एक अर्धा चमचा मीठ घालते आणि एक ग्लासभर यामध्ये आपण पाणी घालू। तर आता कुकरला झाकण लावून याला मीडियम गॅसवरती 3 ते 4 शिट्या काढून घ्यायच्या, म्हणजे डाळ आणि पालक छान असा मऊ शिजेल। तर इथे मी 3 ते 4 शिट्या कुकरच्या काढून घेतल्यात। मस्त असा डाळ आणि पालक मऊ शिजला गेला आहे, तुम्ही बघू शकता। पाणी देखील अगदी परफेक्ट प्रमाणात आपल्या इथं झालेलं आहे। तर जास्त जर तुमचं पाणी झालेलं असेल तर यामधलं एक्स्ट्राचं पाणी बाजूला काढून ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला हा जो पालक आणि डाळ आहे तो मॅश करून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही रवीने घोटून जरी घेतलं तरी देखील चालेल। तर इथे बघा मी हे पावभाजी मॅशरनं छान असं हे पालक मॅश करून घेतलं आहे। अगदी छान बारीक झालं गेलं हे। तर हा जो मॅश करून घेतलेला पालक आहे तो आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि आता याच कुकरमध्ये आपण यासाठी फोडणी तयारी करून घेऊया। तर फोडणी तयार करण्यासाठी इथे आपण याच कुकरमध्ये एक पळीभर तेल घालायचं आहे। त्याचबरोबर तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी, त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे घालू। जिरे मोहरी चांगले तडतडू द्यायचे, तरच त्याचा फोडणीमध्ये छान चव लागते आणि खमंग अशी फोडणी देखील तयार होते। त्याचबरोबर इथे मी 2 सुक्या लाल मिरच्या घेतल्यात आणि एक 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक चिरून घेतल्यात, तुम्ही ठेचून देखील खलबत्त्यामध्ये घेऊ शकता। त्याचबरोबर पाव चमचा हिंग घालायचं। तर आता आपण ही जी फोडणी आहे खमंग अशी परतून घ्यायची। तर इथे बघा लसूण हलकासा लालसर झाला आहे, फोडणी देखील खमंग भाजली गेले, छान असा वास येतोय। तर आता यामध्ये आपल्याला घालायचे पाव चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड, त्याचबरोबर इथे मी 1 चमचा कांदा लसूण मसाला घालते। तुमच्याकडे जो कोणता साठवणीचा मसाला आहे तो तुम्ही यामध्ये घालू शकता, किंवा ही जी डाळ पालकची भाजी आहे तुम्ही फक्त हिरवी मिरची जरी घालून बनवली तरी देखील अप्रतिम चवीची लागते। तर हे मसाले आपण चांगले एकदा भाजून घ्यायचे, फक्त एक अर्धा मिनटं। त्याचबरोबर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ही देखील मसाल्यासोबत चांगली भाजून घ्यायची। तर इथे फोडणी छान तयार झाले। आता आपण जो मॅश करून घेतलेला पालक होता तो यामध्ये घालू। तर या पद्धतीने जर तुम्ही ही भाजी बनवली तर अगदी झटपट होते आणि चवीला देखील अप्रतिम लागते। मोठेच काय लहान मुले देखील आवडीने खातील। तर रोज रात्रीच्या जेवणामध्ये जर तुम्ही असा डाळ पालक आणि गरमागरम भात जर केला तर आहा कमाल लागतं। तर आता यामध्ये मी एक अर्धा ग्लास इतकं पाणी घातलं आहे। त्याचबरोबर एकदा हे हलवून घ्यायचं आणि आता चवीपुरतं मीठ देखील घालू। याआधी आपण पालक शिजवताना देखील मीठ घातलेलं, त्यामुळे टेस्ट करूनच घाला। त्याचबरोबर इथे मी 1 चमचाभर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालते। तर आपली ही जी भाजी आहे ती थोडीशी चटपटीत होण्यासाठी इथे मी 2 चमचे चिंचेचा कोळ घालते।
तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा गूळ देखील घालू शकता। तर आता आपण हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर ही आता तुम्हाला थोडं पातळसर वाटत असेल, पण थोडंसं शिजलं की आणि नंतर थंड होईल तसं हे आणखीन थोडंसं घट्टसर होतं। तर आता मोठ्या गॅसवरती याला एक चांगली उकळी आली की यावरती आपण हे कुकरचं झाकण ठेवायचं आणि एक 3 ते 4 मिनटं चांगली दणकून अशी ही भाजी आपण शिजवून घ्यायची। शिटी नाही करायची, फक्त हलकंसं झाकण ठेवायचं। तर इथे बघा 3 ते 4 मिनटं झालेले आहेत। आहा, काय मस्त वास येतो या भाजीचा। तर इथे आपलं चटपटीत असं डाळ पालकची भाजी तयार झालं आहे। तर ही तुम्ही गरमागरम भाकरी, गरमागरम भातासोबत जर खाल्लं तर आहा, कमाल लागतं। तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।